नमस्कार, भाग्यश्रीज हेल्दी रेसिपीज अँड टिप्स मध्ये तुमचे सर्वांचे खूप स्वागत आहे। आज आपण एक वेगळी हेल्दी ब्रेकफास्ट डिश बघणार आहोत। तिचं नाव आहे सुजी रोल। ही आपण 3 प्रकारचे स्टफिंग वापरून बघणार आहोत। तुम्ही ही तुमच्या आवडीप्रमाणे कट न करताही सर्व करू शकतात। रेसिपी करायला खूप सोपी आहे, तसेच टेस्टी पण आहे। ही तुम्ही गरम किंवा गार दोघही प्रकारे सर्व करू शकतात। तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास शेअर करा। तसेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण एक पातेले घेतले आहे। त्याच्यामध्ये आपण अर्धा कप दही घेणार आहोत। दही ताजं फ्रेश घ्यायचं आहे। दही आपण घुसळून घेऊ। त्याच्यामध्ये 1 कप पाणी ऍड करू। हे अर्धा कप दही घेतलं आहे, त्याच्यासाठी मी 1 कप पाणी घेते आणि हे दही छान घुसळून घेऊ। हे दही घुसळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 कप रवा ऍड करणार आहोत। 1 कप बारीक रवा ऍड करणार आहोत आणि हे छान मिक्स करू। अगदी आपल्याला पाणी थोडं कमी वाटलं तर आपण नंतर ऍड करू पाणी त्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये आता आपण 2 चमचे गव्हाचं पीठ टाकणार आहोत। हे 2 चमचे गव्हाचे पीठ। अगदी घट्ट वाटलं तर आपण त्याच्यामध्ये अगदी थोडं पाणी अजून ऍड करू। आणि आपण हे थोड्या वेळासाठी एक अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहोत। आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारं स्टफिंग करून घेऊया। त्यासाठी मी घेतले आहे पाव कप शेंगदाणे। आपण हे थोडेसे भाजून घेणार आहोत। ते थोडेसे भाजत आले की आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत। एक 2-3 मिनिटं भाजून घ्यायचे। याच्यामध्ये अगदी थोडं तेल टाकणार आहोत। त्याच्यामध्ये आता आपण पाव कप सुका खोबरं ऍड करणार आहोत। ते थोडंसं भाजलं की एक 7-8 लसणाच्या पाकळ्या। हे पण छान भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण लाल सुक्या मिरच्या टाकणार आहोत। त्याच्याने छान खमंग होते चटणी। तुमच्याकडे नसल्यास तुम्ही मिरची पावडर पण वापरू शकता, काश्मीरी मिरची पावडर, म्हणजे रंग छान येतो। मिरची अशी छान तोडून टाकायची आहे। थोडंसं छान खमंग भाजत आलं, थोडेसे खोबऱ्याला आणि लसणाला थोडेसे डाग पडायला लागले की आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तीळ ऍड करणार आहोत। ते छान आपलं खमंग भाजत आलं आहे। त्याच्यामध्ये आपण ती थोडीशी तीळ ऍड करून गॅस बंद करणार आहोत। कढई गरम आहे तेवढ्या याच्यातच तीळ भाजून निघेल सगळं व्यवस्थित। आता आपण हे थंड होऊ देऊ आणि मग त्याच्यामध्ये मिक्सर मध्ये बारीक त्याची चटणी करून घेऊ। आपण मगाशी जे भाजून घेतलं होतं ते गार झालं आहे। हे आपण आता मिक्सर मधून बारीक करून घेऊया। खूप जास्त बारीक नाही करायचं आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला।
पूर्णपणे गार होऊ द्यायचंय आणि जाडसर चटणी सारखं आपण वाटून घेऊया। याच्यामध्ये आपण मगाशी मीठ नव्हतं घातलं, मीठ घालू थोडं आपण चमचाभर आणि हे चटणी सारखं वाटून घेऊया। तर गॅसवर आपण अजून एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी थोडं तूप घेतलं आहे, तुम्ही बटर वापरू शकता। थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ब्रोकोली टाकणार आहोत। ब्रोकोली आपण एकदम बारीक चिरून घेतली आहे, ही ब्रोकोली आपण टाकणार आहोत। ब्रोकोलीच्या ऐवजी तुम्ही दुसरी कुठलीही भाजी वापरू शकता, पत्ताकोबी लांब पातळ चिरून वगैरे वापरू शकता। हे थोडीसं फ्राय करायचं आहे। त्याला अगदी 2 मिनिटांसाठी आपण थोडंसं फ्राय करून घेऊ। ते फ्राय झालं की आपल्याला त्याच्यामध्ये किसलेलं गाजर टाकायचं आहे। हे दोघं पण भाज्या लगेच फ्राय होतात, त्याच्यामुळे एक 2 ते 3 मिनिटांमध्ये गॅस बंद करायचा। त्याच्यामध्ये आपण मीठ किंवा चाट मसाला हे नंतर टाकणार आहे, कारण त्याच्यामुळे पाणी सुटतं, मग गार झाल्यानंतर टाकणार आहोत आपण। त्याच्यामुळे आता फक्त आपण थोडीशी मिरेपूड ऍड करू आणि गॅस बंद करू। झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी गॅस बंद करू। हे आपण मगाशी परतून ठेवले होते ब्रोकोली आणि गाजर, ते असे छान सुट्टे सुट्टे मोकळे झाले आहे, ड्राय। त्याच्यामध्ये आता आपण पनीर घेतलेलं आहे, हे पनीर थोडंसं हातानेच कुस्करून घेणार आहोत। तर हे आपण ते छान कुस्करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि नीट मिक्स करून घेणार आहोत। आता एक छान सारण तयार झालेलं आहे। हे सारण छान लागतं नुसतं खायला, पण मुलांना तर खूप आवडतं। त्याच्यामध्ये आपण आता चाट मसाला टाकून घेऊ थोडा। चाट मसाला टाकल्यामुळे मीठ टाकायची पण आवश्यकता नाही, आपण थोडीशी मिरीपूड मगाशी घातली होती परतताना। आता हे आपलं हे सारण तयार आहे। आता आपण ते मगाशी आपण पीठ जे भिजवून घेतलं होतं, ते आता रवा छान फुलला आहे, पीठ आपलं भिजलं आहे छान। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिली फ्लेक्स, थोडेसे जिरे, मीठ, चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि थोडी कोथिंबीर। हे टाकून आपण छान मिक्स करणार आहोत। एकीकडे आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे, कढई ठेवली आहे गरम करायला। आता हे आपण जे आहे ते थोडंसं घट्ट आहे, आपण थोडं पाणी टाकून एकसारखं करून घेऊया। लागेल तसं पाणी त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत। आपल्याला हे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं मीडियम ठेवायचं आहे। तर त्याच्यामध्ये आपण अजून अर्धा कप पाणी टाकलंय। आता हे आपलं असं पीठ तयार आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूया। आपण कढई तापायला ठेवली आहे। हे आपण थोडेसे खोलगट असे 2 ताटं घेतले आहे।
त्याला आपण तेल लावून घेऊया. थोडंसं तेल लावायचं आहे, ते छान पसरून घ्यायचं सगळीकडे. दुसरं पण ताट आपण तसंच तयार करून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये हे तयार केलेलं पीठ टाकणार आहोत. असं हे टाकून आपल्याला असं पसरवायचं आहे. हे आपल्याला खूप पातळ पण नाही पाहिजे आणि खूप जाड पण नाही पाहिजे, असं आपल्याला सगळीकडे सारखं हे पसरवून घ्यायचं आहे. पाण्याला आता उकळी आली आहे, त्याच्यामध्ये आपण हे ठेवणार आहोत वाफण्यासाठी. याला अजिबात वेळ लागत नाही. एकदा पाणी तापलं की 3-3 मिनिटांमध्ये एक असं तयार होतं वाफून. असेच आपण बाकीचे पण करून घेऊ. आता ही दुसरी आपली ताट तयार आहे, त्याच्यामध्ये पण आपण ते टाकून, तुमच्याकडे स्टीमर असेल किंवा मोदक पात्र असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता. असं वाटलं तर तुम्हाला त्याच्यावरून पण थोडेसे असे चिली फ्लेक्स टाकले तरी पण छान वाटतं. आपण त्या पिठात थोडे टाकले आहेच. आता याला छान वाफ आली आहे. याला अजिबात वेळ लागत नाही, 2-3 मिनिटात एक तयार होतात. आपण हे पटापट काढू शकतो. आणि हे काढल्यानंतर पण खाली आपण ते प्लेट मधून मोकळं करून थोडंसं 5 मिनिटं गारू द्यायचंय. गार झालं की आपण ते मोकळं करून काढून घेऊयात. जरा गार झालं आहे. आता याच्या थोड्याशा कड्या सोडवून घ्यायच्या सुरीने किंवा ह्याच्याने, आणि हे असं लगेच निघतं छान. आपण बघू शकतात असं छान निघतं. असेच आपण बाकीचे पण सगळे करून घेऊयात. आता आपण कोथिंबीरीची ओली चटणी करून घेऊ. त्याच्यासाठी आपण घेतली आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडासा कांदा, थोडे जिरे आणि मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून आपण ती बारीक करून घेऊ. कांदा, जिरे आणि मीठ घालून छान आपण ती बारीक करून घेऊ. साखर, लिंबू, हे पण आपण असं सैल करून काढून घेऊ. हे काढायला एकदम इझी असतं, चिटकत नाही, काही नाही. वाफतं पण लवकर आणि निघतं पण लवकर. असे पटापट निघतात हे. आता आपण याचे स्टफिंग भरूया. आपण जे तयार केलेलं स्टफिंग आहे त्यापैकी आपण ब्रोकोली आणि पनीरचं जे स्टफिंग आहे ते अगोदर भरणार आहोत. तुम्हाला जर ब्रेकफास्टसाठी ही डिश करायची असेल तर तुम्ही हे स्टफिंग भरू शकतात. आपण याच्यामध्ये तेलाचा पण वापर जास्त केलेला नाहीये. तसेच तुम्ही आवडीप्रमाणे भाज्या पण वापरू शकतात. त्याच्यामुळे ही अगदी हेल्दी ब्रेकफास्टसाठी छान ऑप्शन आहे. असं आपण छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि याचा रोल करायचा आहे. तुम्हाला वरच्या पिठामध्ये चिली फ्लेक्स वापरायचे नसल्यास तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची पण वापरू शकतात. पण चिली फ्लेक्सने कलर पण छान येतो आणि मुलांसाठी ते छान ऑप्शन ठरू शकतं, जास्त तिखट लागत नसल्यामुळे. तसेच आपण हे प्रत्येकीचे करून घेऊया. मुलांना द्यायचे असल्यास आपण असे कट सुद्धा करू शकतो.
म्हणजे मुलं आवडीने खातात. हे दिसायला जेवढे छान आहे तेवढेच टेस्ट साठी सुद्धा खूप छान लागतात. तसेच आपण करून घेऊया. स्टफिंग सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या चेंज करून भरू शकतात, जे पाहिजे ते. तसेच हे झालं ब्रेकफास्ट साठी. तुम्हाला कोणी पाहुणे येणार म्हणून करायचं असल्यास किंवा स्टार्टर म्हणून करायचं असल्यास, स्नॅक्स म्हणून करायचं असल्यास तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, आपण ही आता रेड चटणी करून ठेवली होती ड्राय, ती वापरून करूया रोल. त्याचा आपण रोल करून घेऊ. आता आपण ग्रीन चटणी लावून एक बघूया. या ग्रीन चटणीमध्ये आपण ही कोथिंबीरची केली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये पुदिन्याचे पानं वगैरे पण टाकू शकतात. पुदिन्याची चटणी सुद्धा याच्या बरोबर छान लागते. आपण हे छान स्प्रेड करून घेऊयात. तसंच तुम्ही बटर सोबत सुद्धा देऊ शकतात, मुलांना आवडत असेल तर सॉस सोबत देऊ शकतात. आता आपण हे छान कट करून घेऊयात. आता ही आपली डिश जवळजवळ रेडी आहे. सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे याला आपण छान तडका टाकणार आहोत. आता आपण फोडणीसाठी एका तडका पात्र्यात थोडं तेल घेतलंय. तेल तापलं, त्याच्यामध्ये आपल्याला थोडे जिरे घालायचे. जिरे तडतडले की थोडा हिंग, लाल मिरची गोल, गॅस बंद करायचा आहे. आणि आपल्याला याच्यावर आता पांढरे तीळ घालायचे. हे चवीला पण छान लागतात आणि दिसायला पण छान दिसतात. आपली खमंग फोडणी तयार आहे. आता आपण आपल्या तयार सुजी रोलवर आपण हे फोडणी टाकणार आहोत. ही फोडणी पण ऐच्छिक आहे. तुम्हाला हवी असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल, पण त्याच्यामुळे खमंगपणा वाढतो आणि दिसायलाही छान दिसते. आता आपले हे कलरफुल सुजी रोल तयार आहे. तुम्हाला डिश कशी वाटली सांगा आणि अशाच नवीन नवीन डिश बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.